लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती प्रस्तुत. भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग. अकारण करुणा वरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन. भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि परमात्म्याचे लाडके भक्त भगवत पूज्यपाद जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या आर्षवाणीतून जन्माला आलेला हा अभंग आपणा सर्व भाविक श्रोते सज्जन मायबाप आपल्या सेवेकरता म्हणून निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आजची सेवा किन निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे. खरं तर हे नैमित्तिक कीर्तन आहे. आपल्या वैदिक सनातन परंपरेने आपल्याला काही विधी घालून दिलेला आहे. गेल्या 10 दिवसापूर्वी कैलासवासी गंगा भागीरथी गोकुळाबाई पोपट जाधव आजींचं इहलोकातून परलोकाकडे गमन झालं आणि या परलोकाकडे गमन झाल्यानंतर आज 10 दिवस पूर्ण झाले. शास्त्र आपल्याला त्या 10 दिवसानंतर काहीतरी विधी करावा असा आग्रह धरतो. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्राने आग्रह धरलेला आहे की माणसाने आपले आई वडील असतील कुणीही मृत झाल्याच्या नंतर 10 दिवस पश्चात काही विधी करावा. त्याला दशक्रिया विधी असं म्हणतात. आणि तो दशक्रिया विधी करत असताना प्रत्येक दिवसाला एक पिंडदान अर्पण करायला शास्त्राने सांगितलेलं आहे. पण आपल्याकडे काही भिन्न पद्धती आहे. आपल्याकडे 10ही दिवसाचे पिंडदान एकत्रित 10व्या दिवशी आपण अर्पण करतो. प्रश्न असा निर्माण होतो की हे पिंडदान अर्पण करणं, श्राद्ध करणं याच्यातून आम्हाला प्राप्त काय होणार आहे? विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या गोष्टीचा ओहापोह करण्यापूर्वी मी अल्पसा सगळ्यांचा परिहार देणं हे अगत्याचं समजतो. खरं म्हणजे आजींच्या पश्चात हा त्यांचा विधी करणं आणि हे संपूर्ण एखादं वारकरी घराणंच करू शकतं. आजींच्या कपाळावर असलेला बुका आपल्या सर्व परिवाराचं परिचय मला करून देतोय. हा बुका साधारण नाही आहे. हाच तो बुका आहे जो तुकोबारांनी लावला. हाच तो बुका आहे जो ज्ञानोबारांनी लावला. नवे नवे वारकरी संप्रदायामध्ये या बुक्याला काहीतरी विशेष महत्व आहे. आणि म्हणून या वारकरी घराण्यामध्ये माझं मी परम भाग्य समजतो की आजीच्या या दशक्रिया विधी नैमित्याच्या सेवेला माझ्याकडे ही सेवा आली याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. खरं म्हणजे सेवेकरिता उपस्थित आता बोलत असताना मला फार अशा प्रकारचे यमक गमक आठवत आहेत. गायनामध्ये ज्यांनी सुरुवातीलाच भूप राग गाऊन सर्वांची गायनाची भूक भागवली असे गायनातले प्रवीण महाराज, गायनात प्रवीण असणारे प्रवीण महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे महाराजांनी दाखवलेली हे माझ्यावर एक परीक्षाच आहे. कारण ही सगळी ज्ञानी मंडळी हो. पण आमचे बाबा म्हणत असतात की शहाण्या माणसानं आपलं ज्ञान ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानावर तपासून पाहावं. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यातल्या त्यात त्यांना गायनाला साथ करण्याकरता उपस्थित ज्यांची वाणी कशी आहे हे त्यांनी गात असताना कबीर महाराजांची कशी वाणी आहे किंवा कबीर महाराजांनी कशी वाणी बोलायला लावलेली आहे, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय, माणसानं कसं बोलावं हे त्यांनी आपल्या गायनातून सगळ्यांना दाखवून दिलं. असे गोड गायक ज्यांचं गायन ऐकल्यानंतर आपल्या हृदयाला आराम मिळतो असे राम महाराज. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा एक महत्वाची बाब, मृदंग वाजवत असताना काही मृदंग वादक मृदंग बडवतात शब्द आपल्याला कळत असेल. पण मृदंगाला आपला जीव समजून ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराच्या गालावर हात फिरवते त्याप्रमाणे मृदंगावर हात फिरवणं हे ज्यांना जमतं किंवा ज्यांच्या वादनाचा प्रत्येकाला हेवा वाटावा असे देवा महाराज. विठ्ठल विठ्ठल. मृदंगाचाच नाही पण गायनाचा आणि बोलण्याचा ज्यांना चांगला आळा आहे असे बाळा महाराज. हो, प्रत्येक गोष्टीत प्रवीण आहे. मी त्यांचं मृदंग वादन ऐकलं होतं पण आज मला 2 कला सापेक्षाने मिळाल्या. एक म्हणजे त्यांचं शब्दावर असलेलं पांडित्य, फार शब्द पंडित आहेत ते. हो, गोड असं गातात. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, पण त्यांना कुठे कोणता पद्धतीने बोलावं कसं वागावं याचा चांगला ताळा आहे. म्हणून असे बाळा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल.
याला एक संवाद पद्धतीने, एक समन्वयात्मक पद्धतीने तुमच्या पुढे मांडण्यासाठी त्या दोन सचा समन्वय झालेला आहे. एक म्हणजे संवादिनी आणि एक म्हणजे स्वप्नील. या हार्मोनियम हा इंग्रजी शब्द आहे, पण त्याला मुख्य शब्द हा संवादिनी आहे. आणि या संवादिनीचा आणि स्वप्नीलचा समन्वय होऊन हा भूषण तुमच्या पुढे वाणी बोलतोय. विठ्ठल विठ्ठल. त्यातल्या त्यात आमच्या सोबत आलेले सचिन महाराज, मी जास्त बोलत नाही, ही सगळी मंडळी उपस्थित आहे. नवे माझं बोलणं तुमच्यापर्यंत नाही, संपूर्ण जगताच्या पटलावर पोहोचण्याचं काम करत असणारे आमचे दिनू दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यातल्या त्यात या परिवाराने, मी कोणाचाही नामोल्लेख करत नाही, हा संपूर्ण जाधव परिवार आहे. हो, संपूर्ण जाधव परिवाराने हे केलेलं गोड आयोजन आहे, अतिशय गोड आयोजन आहे. काय असतं, काही कार्यक्रमाच्या पत्रिका पाहिल्यानंतर असं वाटतं की काय कार्यक्रम मोठा असेल, पण मी या कार्यक्रमाची पत्रिका सुद्धा पाहिली नाही हो. मला माहित सुद्धा नव्हतं की या कार्यक्रमाला एवढं भव्य आणि दिव्य स्वरूप येईल. विठ्ठल विठ्ठल. सगळे मंडळी उपस्थित आहेत आणि या सगळ्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये माझ्या अंतःकरणातला, अर्थात माझ्या मनातला आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे हरिभक्तीपरायण टोकड्याचे दादा पण आहेत, सिस्टीमवर या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये आपल्याला संकल्पित वेळेमध्ये, मला प्रवीण महाराजांनी 11:30चा टायमिंग दिलेला आहे, त्या संकल्पित वेळेमध्ये मी ही कीर्तन सेवा पूर्णत्वाला नेण्याचा स्वच्छ आणि शुद्ध प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. मी तुमच्या पुढे प्रश्न मांडला की हा विधी का करावा, का करावा. साधारण प्रश्न की नाही, आम्ही हा विधी करावा का किंवा केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये, आमच्या पदरामध्ये काय फल काय प्राप्त होणार आहे. हो, विधी करणार आहोत, आमचा पुत्र म्हणून काहीतरी कर्तव्य, तो भाग वेगळा आहे. पण विधी करण्याकरता आम्ही ज्या काळामध्ये आम्ही जगतोय, तो काळ आधुनिकतेचा काळ आहे. मी कालच येता एक वाक्य ऐकलं किंवा तयार केलं की आधुनिकता जीवनाला साधकही आहे आणि आधुनिकता जीवनाला बाधकही आहे. सांगू, अविवेकपूर्ण आधुनिकता अधोगतीला आधार आहे. आधुनिकता महत्वाची आहे, पण अविवेकपूर्ण असेल तर ती आपली अधोगती केल्याशिवाय राहणार नाहीये. विठ्ठल विठ्ठल. डार्विनने मांडलेला उत्क्रांतीवाद, त्याचा उत्क्रांतीवाद आहे की माकडापासून मनुष्य झाला. त्याने मला प्रश्न केला, म्हटले का हो, तुम्हाला त्या डार्विनचा उत्क्रांतीवाद मान्य आहे की नाही. म्हटलं मला मान्य आहे, पण तुमचा उत्क्रांतीवाद जरा वेगळा आहे आणि आमचा उत्क्रांतीवाद जरा वेगळा आहे. तुमचा उत्क्रांतीवाद आहे की माकडापासून मनुष्य झाला, पण आमचा उत्क्रांतीवाद असा आहे की ज्ञान अवस्थेतून अज्ञान अवस्थेतून ज्ञान अवस्थेमध्ये परिवर्तित होणं किंवा अज्ञान अवस्थेतून पूर्णत्वाला जाणं, किंवा सोप्या भाषेत सांगू, नराचा नारायण होणं, हा आमचा उत्क्रांतीवाद आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या आधुनिकतेच्या काळामध्ये आज जगतामध्ये आपण जर पाहिलं तर लोक चंद्रावर गेली. एक व्यक्ती मला म्हणाला, म्हणे महाराज, लोक गेले चंद्रावर, तुम्ही राहिले धोत्रावर. प्रश्न पडला की नाही, पण लोक चंद्रावर गेले आणि आज आम्ही धोत्रावर आहोत. पण एक वाक्य बोलू, आम्ही धोत्रावर आहोत म्हणून लोकांना चंद्रावर जाण्याची ती सद्बुद्धी प्राप्त झाली बरं का. विठ्ठल विठ्ठल. हे सद्बुद्धी, हे विचार कोणी रुजवले? महाराष्ट्राच्या या प्रांतामध्ये, भारताच्या प्रांतामध्ये हे सद्विचार, ही सद्भावना आणि हा विवेक जर कोणी रुजवण्याचं काम केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलं, किंबहुना या संतांनी केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आज लोक देवाचं अस्तित्व मान्य करायला तयार नाहीये. तुकोबाराय म्हणतात, लोक अलीकडे विषयाचा भोग घेत आहेत, पण का घेतात? जरा तपशिलामध्ये जा. लोक विषयाचाच का भोग घेतात? त्याचं उत्तर वेदामध्ये एक श्रुती माता देते, परांचे खाणे वेत्रनुक संभू तस्मात परांग पश्येत नचांतरात्मा. माणसाचे इंद्रिय हे बहिर्मुख आहे आणि इंद्रिय बहिर्मुख असल्या कारणामुळे इंद्रियाची स्वाभाविक धाव ही विषयाकडे आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणतात, देवधर्म साधी पडिले सकड, 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 देवधर्म साधी पडिले
गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे. देवधर्म सानी पडिले सकळ, देवधर्म सानी पडिले सकळ. विषय भरण जाणीतसे, विषय भरण जाणीतसे. देवधर्म साधे पडिले सकळ, देवधर्म साधे पडिले सकळ, पडिले सकळ, पडिले. अलीकडे लोक देवाला मानत नाही, धर्माला मानत नाही, देशाला मानत नाही. विषय भोगामध्ये माणसाची वृत्ती आहे, रती आहे, आणि विषय भोगाकडे माणसं आवृत्त होत आहे. मग अशा काळामध्ये हे सगळा कार्यक्रम करण्याचं फल काय किंवा का करावं? त्याचं कारण आहे फक्त शास्त्र आम्हाला सांगतं कार्यक्रम करावा म्हणून करावा. विठ्ठल विठ्ठल पोपट बाबा म्हणत असतात, शास्त्र वचनावर शंका आणि हिवाळ्यात पंखा वापरूच नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून शास्त्राने घालून दिलेला आम्हाला हा नियम आहे, केलं पाहिजे. एक स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी माझ्याकडे आला, म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करत असताना एक महत्वाचा मुद्दा मांडला. म्हटलं काय? तुम्ही मुद्दा असा मांडला की कीर्तनामध्ये दशक्रिया विधी केल्यानंतर किंवा श्रद्धेन क्रियती ती श्राद्धा, अशा प्रकारचं श्राद्ध केल्यानंतर इथं काहीतरी पिंडदान अर्पण केल्यानंतर ते तिथे पोहोचतं, असा तुम्ही एक मुद्दा मांडला. त्या मुद्द्याला माझा विरोध आहे. तो स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी होता. मी जरा भांबावलो, कारण स्पर्धा परीक्षा करणं सोपं नाही आहे. स्पर्धा परीक्षा हे नाव, मला मुळात प्रश्न होता की या परीक्षेला स्पर्धा परीक्षा नाव का दिलं. एके दिवशी पेपर वाचता वाचता सहज वाचण्यात आलं की 17 जागा निघाल्या, त्या UPSCच्या 17 जागा निघाल्या आणि त्याच्याकरिता फॉर्म 7 लाख अप्लाय झाले. मग एवढ्या याच्यामध्ये स्पर्धाच आहे ना. स्पर्धा करता करता माणसाचं जीवन अर्धा होतं, ते कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. सोपं नाहीये स्पर्धा परीक्षा करणं, फार प्रयत्न करावे लागतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. हो, पण ऐका, जर आमचे प्रयत्न स्वच्छ आणि शुद्ध असतील, ते फक्त स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रामध्ये नाही, प्रत्येक क्षेत्र घ्या. आमचं क्षेत्र जर गायनाचं असेल, आमचं क्षेत्र जर वादनाचं असेल, किंवा आमचं क्षेत्र जर कीर्तनाचं असेल, प्रामाणिकपणाने अभ्यास असेल आणि प्रयत्न असेल, तर फलप्राप्ती निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल. का दुसरीकडे पाहायचं? मी एक उदाहरण वाचलं. एकाला वक्ता बनायचं होतं, पण वक्ता बनणं सोपं नाहीये. वक्ता बनण्यासाठी अलीकडे वक्ता भरपूर आहे, पण ते काय वकतील हे मी सांगू शकत नाही बरं. हो, एक व्यक्ती दररोज दशक्रियाचं भाषण करायचा, राजकारणी व्यक्ती आहे, नाव घेत नाही. दररोज दशक्रियाचं भाषण करायचा. एके दिवशी माझ्या कीर्तनात येऊन बसला. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर दररोज दशक्रियाची भाषण करायची त्याची सवय. कीर्तन संपल्यानंतर माईक हातामध्ये घेतला आणि भाषण करण्याकरता प्रवृत्त झाला. हातामध्ये माईक घेतला. आजचं हरिकीर्तन हरिभक्तीपरायण भूषण महाराज यांनी सुंदर प्रकारे केल्याबद्दल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. याला वक्ता म्हणत नाही, याला वक्ता म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एकाला वक्ता बनायचंय, पण वक्ता बनण्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न असावे लागायचे. गंमत अशी होती, याला वक्ता तर बनायचं होतं, पण वक्ता बनणं सोपं नाही. वक्ता जसं सहस्त्रेषु म्हटलेलं आहे, 10,000 कोणीतरी एखादा वक्ता असतो. याला वक्ता बनायचंय, पण गंमत अशी होती, बोलत असताना याची बोबडी वळायची आणि दोन्ही खांदे उडायचे. पण वक्ता बनायचंय, प्रयत्न करायचे. काय केलं? एका वनामध्ये गेला. गेल्यानंतर तोंडामध्ये दोन्ही साईडला ते गारगोटी असतात, ती गारगोटी ठेवली आणि बोलण्याचा प्रयत्न करू लागला. एकदा वर्षभर बोलता 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 रियाज करता करता प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गडे म्हटलेलं आहे. प्रयत्न केल्यानंतर सर्व साध्य होतं. इतका अस्खलित बोलायला लागला, इतका गोड बोलायला लागला, फार सुंदर बोलायला लागला. पण गंमत अशी होती, बोलायला तर चांगला लागला, पण बोलत असताना दोन्ही खांदे उडायचे. मग काय करायचं? एका झाडाखाली गेला. झाडाच्या फांदीला 2 तलवारी बांधल्या आणि बांधल्याच्या नंतर त्या झाडाच्या खाली, त्या तलवारीच्या खाली जाऊन उभा राहिला. बोलत असताना ते खांदे उडायचे आणि त्या खांद्यांना त्या तलवारीचा स्पर्श व्हायचा. प्रसंगावधान, तलवारी त्या खांद्याला स्पर्श केल्यानंतर त्याच्या खांद्यातून रक्त गळायचं.
पण मला असं वाटतं त्याने तुकोबारायांचा गाथा वाचला असावा किंवा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचली असावी. का? तुकोबारायांचं प्रमाण आहे, असाध्य ते साध्य करिता साया. कारण अभ्यास तू कामने, तू कामने, कारण अभ्यास तू कामने, अभ्यास तू कामने, तू कामने, कारण अभ्यास तू कामने. असाध्य ते साध्य करिता सायाच, असाध्य ते साध्य करिता सायाच, कारण अभ्यास तू कामने, कारण अभ्यास तू कामने. असाध्य ते साध्य करिता सायाच, असाध्य ते साध्य करिता सायाच, कारण अभ्यास तू कामने, कारण अभ्यास तू कामने, तुकोबाराने उत्तर दिलं, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात असाध्य असणारी गोष्ट सुद्धा सिद्धतेला पोहोचता येऊ शकते. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, 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 भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासाची संगतेचा होय, अभ्यासाची संगतेचा होय, अभ्यासाची संग तैसा होय, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासाची सांग तैसा होय, अभ्यासाची सांग तैसा होय, अभ्यासाची सांग तैसा होय, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, 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 प्रयत्न केले की आपलं कार्य पूर्णत्वाला जाता हा त्याचा भाव आहे. फक्त प्रयत्न करण्याचा उशीर आहे. तो प्रयत्न करू लागला, त्या तलवारीचा स्पर्श त्याच्या खांद्याला होऊ लागला. एके दिवशी खांदे उडायचे थांबले, अस्खळीत बोलू लागला. जगातला उत्तम वक्ता झाला, त्याचं नाव आहे डेमिस्थेनिस. विठ्ठल विठ्ठल. स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी माझ्याकडे आला. म्हटले महाराज तुम्ही आता जे मत मांडलं, म्हटलं काय की इथं अर्पण केलं की ते तिथे पोहोचतं का हो. मी पुण्यात राहतो, पुण्यात, आणि पुण्यात राहत असताना स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करतो, आणि अभ्यास करत असताना ते मेसचं अन्न खाऊन खाऊन मला कंटाळा आला. मला असं वाटतं मी इथे पुण्यात राहतो, 500 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. माझ्या आईने माझ्या नावाचं ताट बनवावं आणि मला कॉल करावा, बाळा तुझ्या वाटचं ताट केलेलं आहे, तू खाऊन घे. मला ते तिथे पोहोचेल ना? बोला पोहोचेल का? अंतर 500 किलोमीटर आहे, आणि 500 किलोमीटर अंतरावर तो म्हणतो मला मेसचं अन्न खायचा कंटाळा आहे, माझी आई तिकडे ताट करेल. ते मला पोहोचेल का? नाही पोहोचणार. मग जर 500 किलोमीटर अंतरावरचं अन्न मला पुण्यामध्ये मिळत नाही,
तर तुम्ही इथं अर्पण केलेलं ते तिथे कसं काय पोहोचेल? विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हा प्रश्न त्याने केला, पण मी त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं. बाळा तुझं नाव काय? चेतन. बरं मी आज हातावरती लिहितोय की आज साजवाड गावामध्ये अमुक अमुक वेळेला कीर्तन आहे. बघ बरं तुझ्या हातावर उमटलं का? नाही उमटलं. दुसरा हात पाय बरं. तळपाय नाही नाही उमटलं. बरं आता मी फोन काढला. फोन काढल्यानंतर व्हॉट्सअप उघडलं. त्या व्हॉट्सअपला मेसेज टाकला की अमुक अमुक वेळेला भूषण महाराज यांचं साजवाड गावामध्ये कीर्तन आहे. सगळ्यांना मेसेज पोहोचेल की नाही? बोला. इथे पोहोचणार नाही यात नवल नाही, अमेरिकेत पोहोचेल. मी त्याला विचारलं, म्हटलं का अरे बाबा असं पोहोचतं? तो म्हणे महाराज अहो तळ हातावर लिहिल्यानंतर दुसऱ्याच्या तळ हातावर उमटणं हे तंत्रज्ञान अजून विकसित नाही, उपलब्ध नाही. पण हो व्हॉट्सअपवर मेसेज टाकला की तो मेसेज तिकडे पोहोचतो. हे तंत्रज्ञान, ही टेक्नॉलॉजी उपस्थित आहे, विकसित आहे. त्याला मी त्याच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं. म्हटलं ऐक, 500 किलोमीटरवर तुझी आई राहते आणि त्या आईने तुझ्या वाटचं केलेलं ताट ते तुला पुण्यामध्ये पोहोचू शकत नाही, कारण ते तंत्रज्ञान, ती टेक्नॉलॉजी अजून उपस्थित नाहीये, अजून विकसित नाहीये. पण हो इथे अर्पण केल्यानंतर ते तिथे पोहोचतं. ही देवाची टेक्नॉलॉजी उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आम्ही इथे अर्पण केलं. पण अर्पण करत असताना कसं करावं? त्या अर्पण करण्यामध्ये समर्पणाची भावना असावी. आम्ही देतोय ना, ते देत असताना आमच्या संपूर्ण भावना त्याच्यामध्ये प्रक्षेपित आम्ही करतोय. आणि त्या भावना प्रक्षेपित केल्यानंतर त्याच्या माध्यमातून ती आर्यमा नावाची देवता, ते सगळं त्या ठिकाणी ते सिद्ध झाल्याच्या नंतर, त्याच्यातून ती पुण्य निष्पत्ती झाल्यानंतर त्या जीवात्म्याचा प्रवास ज्या वेळेला त्या इहलोकाकडे परलोकाकडे होतो, त्यावेळेला त्या मार्गामध्ये बरेच अडथळे येतात. गरुड पुराणाच्या अनुसार त्या अडथळ्यातून तरुण जाण्याकरता आपण केलेली ही विधी, यातून निष्पन्न होणारं पुण्य, ते पुण्य त्याला तिथे कामाला येतं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून अशा पद्धतीचा विधी करावा. हो बरं, का करावा त्याचं अजून दुसरं कारण सांगतो. आपली भारतीय संस्कृती ही कृतज्ञतावान आहे. 2 मुद्दे आहे. एक आहे कृतज्ञता आणि कृतज्ञता. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं याला कृतज्ञता म्हणतात, आणि केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणं याला कृतज्ञता म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. माझं असं मत आहे, आपल्यावर कोणी काय उपकार केले निदान याची माणसाने जाणीव ठेवावी. आपल्यावर कोणीतरी उपकार करत असेल आणि ते उपकार केल्यानंतर त्याची परतफेड आम्हाला करता यावी. आम्ही उन्मत्त होऊ नये. त्या उपकाराची उतरही आम्ही ज्या पद्धतीने देऊ त्या पद्धतीने आम्हाला यथामती यथावकाश करता आली पाहिजे. उपकाराची परतफेड करणं फार महत्वाचं. माणसाच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता वृत्ती पाहिजे. जर माणसाचं अंतःकरण कृतज्ञ असलं तर शास्त्राने त्याला त्याज्य म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. अशी वाचण्यात आली, एक महात्मा स्मशानभूमीकडे प्रवास करत होता आणि प्रवास करत असताना त्या स्मशानभूमीमध्ये एक चांडाळणी अन्न शिजवत होती. बरं ऐका, ते अन्न कसं आहे? जे अन्न ती चांडाळणी शिजवत आहे ते अन्न इतकं अपवित्र आहे की ती अन्न शिजवण्याकरता ज्या अग्नीचा उपयोग करते ती अग्नी एका प्रेताची आहे. म्हणजे प्रेताची अग्नी घेते, माणसाची कवटी घेते, त्या कवटीमध्ये दारू ओतते, त्या दारू ओतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुत्र्याचं मांस शिजवते. हा सगळं अपवित्र प्रकार ती करते. त्यातल्या त्यात डाव्या पायाची चप्पल काढली आणि त्या अन्नावरती ठेवली. बरं, ठेवल्यानंतर या महात्म्याने प्रश्न केला, म्हटले का हो ही डाव्या पायाची चप्पल काढली आणि त्याच्यावर काय ठेवली? तिने उत्तर दिलं, म्हटले या अन्नाला नजर लागेल. अन्नाला नजर लागेल? अहो इतकं अपवित्र अन्न आहे. बरं, जी अग्नी घेतलेली आहे ती अग्नी प्रेताची आहे, अपवित्र आहे. ज्याच्यामध्ये शिजवते ती कवटी अपवित्र आहे. बरं, पाणी नाही दारूचा उपयोग करते ती दारू अपवित्र आहे. बरं, जे मांस शिजवते ते कुत्र्याचं मांस आहे, ते मांस सुद्धा अपवित्र आहे. एवढं सगळं अपवित्र अन्न ती शिजवते आणि अपवित्र अन्न शिजवत असताना सुद्धा त्याला कोणाची तरी नजर लागेल? ती म्हटली हो लागेल. महात्म्याने प्रश्न केला, कोणाची नजर लागेल? तिने सांगितलं, जो आई वडिलांच्या केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही, अंतःकरणामध्ये कृतज्ञ भाव ठेवतो, त्याची नजर लागेल. विठ्ठल विठ्ठल. ही कृतज्ञता वृत्ती
आमच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. ही कृतज्ञता वृत्ती अंतःकरणामध्ये धारण करून ह्या संपूर्ण जाधव परिवाराने माता पितरांप्रती काहीतरी आपला देणं आहे, लेणं आहे, ते ऋण निवृत्त करण्याकरता, ऋणातून निवृत्त होण्याकरता केलेला हा छोटासा प्रयास आहे. विठ्ठल विठ्ठल. अनेकांचे आपल्यावर अनेक उपकार आहे. रविश्चंद्र घणा वृक्षा नदी गावश्च सज्जना. सूर्याचे उपकार आहे. काय उपकार आहे माऊली सांगतात. सूर्ये अधिष्ठिली प्राची जगारा आणि उदय प्रकाशाची. सूर्याचे आपल्यावर उपकार आहे. सूर्य प्रकाश देतो हा त्याचा उपकार आहे. नदीचे उपकार आहे, वृक्षाचे उपकार आहे, प्रत्येकाचे उपकार आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात विशेष उपकार जर कोणाचे असतील तर ते संताचे. हे उपकार करतात, करत नाही असा भाग नाही, पण यांच्या उपकारामध्ये निरंतरता नाहीये. विठ्ठल विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. हो मज निरंतर 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 जगविती, हो मज निरंतर 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 जगविती. काय द्यावे त्याची वावे भूतराई, काय द्यावे त्याची वावे भूतराई. मज निरंतर 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 जगविती, हो हो मज निरंतर 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 जगविती. काय द्यावे त्याची वावे भूतराई, काय द्यावे त्याची वावे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, जागविती. संतांचे उपकार विशेष आहे आणि या संतांच्या उपकारासम मातेचे उपकार आहे. म्हणून त्या मातेच्या उपकारातून उतराई होण्याकरता अशा पद्धतीचं कार्यक्रम करणं आवश्यक आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्ही किती जरी विकसित झालो, किती जरी चतुर असलो, किती जरी हुशार असलो, आज जगतामध्ये हुशार लोकांची कमतरता नाहीये. त्यातल्या त्यात आमचा भारत देश तर कोणत्याच गोष्टीमध्ये मागे नाहीये. मी असं उदाहरण वाचलं, त्या अमेरिकेने चोर पकडण्याचं मशीन बनवलं. एका तासामध्ये 500 चोर पकडले. किती? 500. एका तासामध्ये 500 चोर पकडणारं मशीन अमेरिकेने बनवलं. सगळ्या देशांना हेवा वाटला. जपानने ते मशीन बोलावलं. बोलावल्यानंतर त्या जपानमध्ये त्याच मशीनने 50 चोर पकडले एका तासामध्ये. सगळे देश बोलवत आहेत. भारताने विचार केला आपल्याकडेही अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी असली पाहिजे. त्याचं कारण आहे पोलीस अलीकडे किती जरी प्रयत्न करतात तरी चोराला पकडू शकत नाही. म्हणून भारतानेही ते मशीन बोलवलं. एका तासामध्ये 500 चोर पकडणारं मशीन, एका तासामध्ये 50 चोर पकडणारं मशीन भारतात आलं. अर्ध्या तासामध्ये मशीनच चोरीला गेलं. विठ्ठल विठ्ठल. आम्ही कोणत्याच गोष्टीत माग नाही हो, प्रत्येक गोष्टीत पुढे आहे. आम्ही विकसित झालो, पण विकसित झाल्यानंतर आधुनिकता आमच्यावर बळकावल्याच्या नंतर सुद्धा आध्यात्मिकतेची आवश्यकता आम्हाला आहे. आधुनिकता आम्हाला भोग भोगायला सांगते, पण आध्यात्मिकता ते भोग कोणत्या पद्धतीने भोगावं हे आम्हाला शिकवते. विठ्ठल विठ्ठल. त्या उपकारातून उतराई होण्याकरता या परिवाराने केलेलं हे आयोजन आहे. मी अभंगाची निवड फार विचार विनिमय पूर्वक केलेली आहे. अभंगाचा भाव फार गोड आहे, अभंग फार गोड आहे. आणि या अभंगाची निवड करत असताना या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय मातृत्वाचा आधार घेऊन, मातृत्व पटवून, मातृत्वाची उपमा देऊन संतत्व प्रतिपादित करतायत. पण मी जरा वेगळा अर्थ करतो. जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगामध्ये मातृत्वाचा आधार घेऊन जरी संतत्व प्रकट करत असले तरी या अभंगाचा एक वेगळा भाव आपल्याला सांगतो की या अभंगामध्ये
जगद्गुरु श्री तुकोबाराय संतत्व प्रकट प्रतिपादित करण्याकरता जगताच्या सगळ्या विषयांचं अवलोकन केल्यानंतर सुद्धा मातृत्वाचीच निवड करतात, हे विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल पुन्हा प्रश्न निर्माण करतो, का तुकोबाराय तुम्ही आम्हाला संतत्व सांगतात? काय आवश्यकता काय आहे? का आम्ही तुम्हाला प्रश्न केला का की आम्हाला संतत्व प्रतिपादित करा? काय आवश्यकता आहे तुम्हाला सांगायची? काय अधिकार काय आहे? त्याचं उत्तर असं आहे की मानवी जीवनाचं समाजाने अवलोकन केलं. आज प्रत्येक जीवाची अवस्था पाहिली तर प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येक जीवाला समाधानाची अपेक्षा आहे, प्रत्येक जीवाला आनंद प्राप्तीची आवश्यकता आहे. मी पटवून देतो, आम्ही बंगला बांधतो, आम्ही गाडी घेतो, आम्ही सगळं भोगाची साधनं उपलब्ध करतो, पण आम्हाला बंगला महत्वाचा नाहीये. बंगल्याच्या अंतर्भूत बंगला बांधल्याच्या नंतर जी भावना आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते ती सुखद भावना, ते सुख निर्माण होण्याकरता ते बंगला बांधल्याच्या नंतर त्याच्यातली जी सुखद भावना आहे ती सुखद भावना आमच्याकरता महत्वाची. आम्हाला गाडी महत्वाची नाहीये. गाडी घेतल्यानंतर जी अंतःकरणाला सुखद संवेदना निर्माण होते ती सुखद संवेदना म्हणजे सुख आम्हाला महत्वाचं आहे. याचा अर्थ असा आहे की आम्हाला प्रत्येकाला सुखाचीच अपेक्षा आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. पण गंमत अशी आहे, अपेक्षा सुखाची आहे पण पदरामध्ये मात्र दुःख पडत आहे. विठ्ठल विठ्ठल का पदरामध्ये दुःख पडत आहे त्याचं संशोधन करा. आम्ही नको त्या व्यक्तीकडून, नको त्या वस्तूकडून, नको ती अपेक्षा केल्यामुळे आम्हाला दुःख भोगायला मिळतं. मी वाक्य बोलतो की जगतामध्ये अशी कोणती व्यक्ती नाहीये किंवा अशी कोणती वस्तू नाही की ती आपल्याला दुःख देते. आम्हाला व्यक्ती वा वस्तू दुःख देत नाही, त्या वस्तूकडून किंवा त्या व्यक्तीकडून केलेली अपेक्षा आम्हाला दुःख देते. अपेक्षा दुःख देते आणि ही अपेक्षा तुम्हाला दुःख देते, आम्हाला दुःख देते यात नवल नाही. हा मुद्दा मांडतो की ही अपेक्षा देवाला सुद्धा दुःख देते. विठ्ठल विठ्ठल त्या रामायणामध्ये राजा दशरथाला असं वाटलं की आपल्या प्रभू श्री रामचंद्रांना राजा करावं. राजा पण ऐका, राजा करत असताना आपल्या मनाला पटलं म्हणून राजा करू नये, प्रत्येकाचा विचार विनिमय करावा. त्या राजा दशरथाने मंत्रिमंडळ बोलावलं आणि प्रत्येक मंत्रिमंडळाला विचारलं की माझी अशी इच्छा आहे की रामाला राजा करावं, आणि मंत्रिमंडळाला विचारावं बरं का. जर मंत्रिमंडळाला विचारलं नाही तर रात्री आणि पहाटे शपथविधी करावा लागतो. मंत्रिमंडळाला विचारलं नाही तर 40 गुवाहाटीला न्यावे लागतात. आपण बहुश्रुत श्रोते आहात बरं का. हो, विचारावं, मंत्रिमंडळाला विचारावं. राजा दशरथाला वाटलं की रामाला राजा करावं. सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला मान्य आहे राम राजा झाला म्हणजे अहो झाले रामराज्य काय म्हणे आम्हासी, धरणी धरी पिके गायी ओढल्या म्हैशी. आम्ही राजे झालो, राम राजा झाला म्हणजे साक्षात आम्ही राजे झालो. आम्हाला इच्छा आहे की राम राजा व्हावा. ऐका ना, हे सगळं ठरलं पण प्रभू श्री रामचंद्रांना विचारलं की तुम्हाला राजा व्हायचंय का? आता प्रभू श्री रामचंद्राने दिलेलं उत्तर फार गोड आहे. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात मला राजा बनायचं नाही. यांनी विचारलं का रे बाबा, आम्ही सगळा खटाटोप करतोय तुला राजा बनवण्याकरता आणि तूच खुशाल म्हणतोय की मला राजा बनायचं नाही, हे असं का? त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्र उत्तर देतात. किंवा लोक आपण पाहतो ना समाजामध्ये राजा बनण्याकरता लोक किती खटाटोप करतात. राजा बनण्यासाठी 40 गुवाहाटीला नेतात. बरं, पुढचं बोलतो, राजा बनण्यासाठी कोणी घड्याळीचा टायमिंग हुसकवला. मी माझ्या बोलतोय बरं का. घड्याळीचा टायमिंग हुसकवला, धनुष्याचा बाण पडवला, स्वतःचं कमळ फुलवलं. कशासाठी? राजा बनण्याकरता. विठ्ठल विठ्ठल एवढे प्रयत्न, एवढे कष्ट राजा बनण्याकरता आहे. का तुम्हाला राजा बनायचं नाही? रामचंद्र प्रभूने दिलेलं उत्तर फार गोड आहे. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात मला राजा बनायचं नाही, त्याचं कारण मम चित्तम महारण्ये व्यामोहति मिराकुले शून्य तांडविने जाता व्रतम आशा पिशाचिका. रामचंद्र प्रभू म्हणतात की माझ्या चित्तरूपी अरण्यामध्ये जर ती आशा निर्माण झाली तर ती आशा मला दुःख देते, म्हणून राजा बनायचं नाही. विठ्ठल विठ्ठल आम्हाला व्यक्ती वा वस्तू दुःख देतच नाही, त्या वस्तू वा व्यक्तीकडून केलेली अपेक्षा आम्हाला दुःख देते. म्हणून अपेक्षा ही दुःखाला कारणीभूत आहे. मुख्य दोष तो आशा. एकनाथी भागवतामध्ये आलेलं चिंतन आहे, पण मी ते तुमच्या पुढे मांडत नाही, कारण ते चिंतन जर तुमच्या पुढे मांडलं तर तुम्हाला समाधी लागेल. समाधी लागेल यात विशेषता नाही,
निर्विकल्प समाधीला गेले. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हे सुख आणि दुःख ही संकल्पना फार गोड आहे हो. एकदा दुःखाने सुखाला विचारलं बरं का दादा, दुःखाने सुखाला विचारलं, म्हटले सुखा तू फार भाग्यशाली. म्हणे का? अरे प्रत्येक व्यक्ती तुझ्या पाठीमागे धावतोय, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला सुख मिळावं, फार भाग्यशाली आहे. सुखाने उत्तर दिलं, भाग्यशाली मी नाही, भाग्यशाली तू आहे. दुःख जरा आश्चर्यचकित झालं, म्हटले मी कसा भाग्यशाली? हो तूच भाग्यशाली आहे. त्याचं कारण असं आहे, सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं म्हणजे मी जर लोकांच्या जीवनामध्ये गेलो तर लोक आपल्याच माणसांना विसरतात, आणि दुःख जर एकदा तू जर लोकांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला की लोकांना आपली माणसं आठवतात. म्हणून ही सुखाची आणि दुःखाची संकल्पना फार गोड आहे. आमचा जन्मरूपी या गंगेचा उगम, जन्मरूपी गंगेचा उगम झालेला आहे, आणि ही गंगा वाहत 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 मृत्यूरूपी समुद्राला मिळणार आहे. वाहते गंगा, आणि वाहत असताना या गंगेला दोन काठ आहे. एक काठ आहे दुःखाचं आणि एक काठ आहे सुखाचं. कधी कधी या गंगेचा पाण्याचा प्रवाह सुखाच्या काठाला जाऊन भिडतो, आम्हाला सुख प्राप्त होतं. कधी कधी या जीवनरूपी गंगेचा प्रवाह दुःखाच्या काठाला जाऊन पोहोचतो, आम्हाला दुःख प्राप्त होतं. अशा या गंगेचा प्रवाह सुरू आहे. पण ऐका, गंगा वाहत असताना ज्याप्रमाणे वाहते त्याप्रमाणे माणसाने आपलं जीवन ठेवावं बरं का. ज्याप्रमाणे गंगा वाहते, कशी वाहते? पेढीत पापताप पोखीत तिरीचे पादाप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. माऊली म्हणतात की गंगा कशी जाते? आपल्या तीरावर असणाऱ्या प्रत्येकाचा उद्धार करत, प्रत्येकाला पोषण करत, प्रत्येकाचं पोषण करत ती गंगा वाहते. त्याप्रमाणे माणसाची जीवनरूपी गंगा वाहिली पाहिजे. आम्ही कधीतरी कोणाच्या परोपकारासाठी उपयुक्त झालो पाहिजे. कधीतरी आमच्या अंतःकरणामध्ये परोपकाराची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि परोपकारासारखा धर्म नाहीये. विठ्ठल विठ्ठल. परहित सरीस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अदमाई. दुसऱ्यावर केलेला उपकार त्याच्यापेक्षा दुसरा कोणता धर्म नाहीये. आणि दुसऱ्याला दिलेली पीडा, दुसऱ्याला दिलेला त्रास याच्यापेक्षा दुसरा कोणता अधर्म नाहीये. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. आम्ही त्या सुखाच्या अपेक्षेला पूर्ण करण्याकरता अनेक भोगाची संसाधनं उपलब्ध करतोय. पण का हो, कधीतरी प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा की अनेक भोगाची साधनं उपलब्ध केल्यानंतर सुद्धा आम्हाला सुखाची प्राप्ती झाली का? प्रश्न करा. उत्तर मिळेल नाही, नाही मिळालं. एके ठिकाणी कीर्तन होतं. ते कीर्तन करत असताना एक मारवाडी समाजाची महिला त्या कीर्तनामध्ये उपस्थित होती. मी कीर्तन करतोय आणि कीर्तन झाल्यानंतर ती महिला मला म्हटली, महाराज मारे घर आवला की? म्हटले माझ्या घरी या. भाषा मारवाडी आहे. मारे घर आवला की? म्हटलं आवला ना दादी, येतो तुमच्या घरी. अशा पद्धतीचं उत्तर दिल्यानंतर ती म्हातारी मला घेण्यासाठी 4 व्हीलर गाडी पाठवली. गाडी मला घेण्यासाठी आली. गाडीमध्ये बसलो आणि गाडीमध्ये बसल्यानंतर आजीच्या घरी गेलो. आजीचा बंगला 5 मजली. 5 मजली बंगल्यामध्ये गेलो. गेल्यानंतर आजीने माझा सत्कार केला, पूजन केलं, दक्षिणाही दिली. पण किती दिली सांगणार नाही. इति गुह्यतमं शास्त्रम. दक्षिणा दिली, सत्कार केला, पूजा केली, सगळं केलं. आणि आजी माझ्याकडे आल्यानंतर म्हटली, महाराज थारी कीर्तन थारा कथा म्हणे सोने लागे चुकी लागे की कौमा. भाषा मारवाडी आहे. महाराज तुमचं कीर्तन, तुमची कथा एवढी गोड आहे, इतकी सुंदर आहे, काय सांगू, शब्दात वर्णन करू शकत नाही. मी आजीला प्रश्न केला, आजी मारा कीर्तन मारी कथा ताने सोने लागे चोखी लागे क्यों लागे? आजीने दिलेलं उत्तर फार गोड आहे. आजी म्हणते, महाराज मैं घर रोज निंदण्या 4-4 गोल्या लिहू, पण म्हणे नींद नाही यावे, पण थारा कीर्तन मा सोनी निंदावे चोखी निंदावे. कळालं असेल आपल्याला. महाराज झोपेच्या 4-4 गोळ्या घेते पण मला झोप लागत नाही, पण तुमच्या कीर्तनामध्ये आले की मला झोप लागते. म्हटलं हेच माझे कीर्तन विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला सुखाची अपेक्षा हो, सुखाची अपेक्षा आहे. आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये सुखप्राप्ती करण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये काय काय असावं याकरिता आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये सोनगीर नावाचं गाव आहे. त्या सोनगीर नावाच्या गावामध्ये फार मोठा महात्मा 100 वर्षापूर्वी झाला. गोविंद बापजी म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांनी त्रिसूत्री सांगितली सुखप्राप्ती करण्याची. ते म्हटले, खडी को छेडना नहीं. वाक्य आहे का बरं का. खडी को छेडना नहीं, पडी को उठाना नहीं और किसी के सामने जाना नहीं. काय गोड वाक्य आहे. खडी को छेडना नहीं,
एखादी माता माऊली रस्त्याला उभी आहे, त्या माता माऊलीकडे वाईट नजरेने पाहू नका, तिला छेडू नका. खडी को छेडना नाही, पडी को उठाना नाही. म्हणजे एखाद्याचं धन पडलेलं आहे, एखाद्याची नोट पडलेली आहे, उठू नका. पडी को उठाना नाही. और शेवटचं वाक्य आहे, किसी के सामने जाना नाही. म्हणजे एखाद्याचा वाद चालू असेल, वितंड वाद चालू असेल, तिकडे जाऊ नका, सुख प्राप्त होणार आहे. ही सुखप्राप्तीची त्रिसूत्री सांगितली. पण हीच सूत्रावली आमच्या तुकोबाराने सुद्धा मांडली. तुकोबाराय म्हणतात, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. महाराज म्हणतात की तुम्हाला सुख प्राप्त करायचंय ना, परद्रव्य आणि परणारी विषयी विटाळ धरा मनामध्ये. उपवास करायचा आहे, मी म्हणत नाही तुम्हाला एकादशी करा, म्हणत नाही तुम्हाला सोमवार करा, पण हो 2 उपवास आयुष्यामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने करा. कोणता उपवास? परद्रव्य आणि परणारी यांचा विटाळ मनामध्ये धरा. प्राप्त काय होणार आहे? देव भाग्य घरा येते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. ही सुख प्राप्तीची सूत्रावली आहे. आमच्या जीवनामध्ये काही दुःख कमी आहे? दुःख मिळतायच आहे. सतिकर्म मूले विपाको जात्यावर भोगा. हा जात आयुष्य आणि भोग, मिळालेलं दुःख मिळालेलं सुख हे प्रारब्धाने मिळत आहे. कधी कधी फक्त पर्याय मात्र वेगवेगळे आहेत. कधी कधी पुत्राकडून दुःख मिळतं, कधी कधी बायकोकडून मिळतं. आता बायकोकडून मिळणारं दुःख जर तुमच्या पुढे मांडलं तरी ते हसून हसून रडाल. विठ्ठल विठ्ठल एकाचा मुलगा म्हणे, बाबा तुम्हाला बैल नाव कधी ठेवलं? बाबाने प्रश्न केला, तुला कोणी सांगितलं? बाबाला राग आला. राग आल्यानंतर असा मारला सैराटचा बैराट केला, एवढा धुतला. पोर आला, ते पोरग चिडलं. ते पोरग म्हणे, बाबा मला काय मारता? तुम्ही शेतात गेल्यानंतर, कामाला गेल्यानंतर आईच म्हणते बैल येईल बैल येईल बैल येईल बैल येईल. आईच्यामुळे दुःख आहे. हो, तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात का राणी दुखिया दुःखी भेटले. दुःखी माणसाला दुःखी व्यक्ती भेटला, काय प्राप्त होणार आहे? दुःखच. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. एका जावयानं कंटाळून सासऱ्याला फोन केला. म्हणे, सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ अत्यंत कडू निघालं. म्हणे, कसं? अहो सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ इतकं कडू निघालं की रोज रडतोय मी. सासरा म्हणे, जावई बापू सांभाळून घ्या. तुम्हाला जे फळ दिलंय त्याचं पूर्ण झाड माझ्या घरात आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हे सगळं सांगण्याची मला अजिबात आवश्यकता नाही बरं का, फार चिंतन आहे. पण असं बरणीतलं लोणचं आणि कीर्तनातली माणसं हलवली नाही की त्याला बुरशी लागते, म्हणून हलवावी लागतात. विठ्ठल विठ्ठल सुख आणि दुःख आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. कधी कधी आमच्या जीवनामध्ये सुख मिळतं, तर कधी कधी आमच्या जीवनामध्ये दुःख मिळतं. पण सुख आणि दुःख या दोघांना जो समान करतो, समतोलतेने जगतो, तो महात्मा होतो. विठ्ठल विठ्ठल आमचं जीवन सुखामध्ये सुखी होऊ नये आणि दुःखामध्ये दुःखी होऊ नये. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, असं आमचं जीवन झालं पाहिजे. सद्गुरू जोग महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे, आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना एक श्रोता सलग 7 दिवस गैरहजर राहिला. महाराजांनी त्याच्या पलीकडच्याला विचारलं, म्हटले का हो, तो शेजारचा श्रोता गेले 7 दिवस गैरहजर आहे का? त्या शेजारच्या व्यक्तीने सांगितलं, म्हटले महाराज त्याची बायको मेली, तो रडत बसलाय. महाराज म्हटले, अशी कसली माणसं बायको मेल्यावर रडत बसतात? ज्या वेळेला लग्न करतात त्यावेळेला बुटासहित मारुतीच्या छातडावर चढून जातात, एवढं सुख होतं, आणि बायको मेल्यावर रडत बसतात. महाराज पुढचं वाक्य म्हटले, महाराज म्हटले, आमचं बरं आहे, आम्ही रडतही नाही आणि हसतही नाही. म्हणजे समतोलची ती भावना आहे त्यांच्या अंतर्गत. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये. विठ्ठल विठ्ठल सुख दुःखाला समान करून माणसाने जगावं. पण ऐका, या जीवनरूपी गंगेचा ओघ मृत्यूरूपी समुद्राला मिळणार आहे. जरी सुख दुःख प्राप्त होत असले तरी मृत्यू मात्र आमच्या जीवनामध्ये येणारच आहे. मृत्यू कोणाला चुकवता आला नाही, चुकवता येत नाही, चुकवता येण्याची शक्यता नाही, चुकवता येणार नाही, शक्यच नाहीये. प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे. एका आंब्याच्या झाडाचं पान खाली पडलं आणि खाली पडल्यानंतर ते पान रडायला लागलं. ते पान रडायला लागलं आणि त्या पानाला वाचा फुटली. ते पान म्हणतं,
पत्तरा कहे वृक्षराज, पत्तरा कहे वृक्षराज, सदा रहो भरपूर, अगले जन्म कब मिलेंगे हम नीचे तुम दूर. ते वृक्षाने दिलेलं उत्तर फार गोड आहे. ते वृक्ष म्हणतो, पत्तरा रडू नको बाळ, रडू नको. वृक्ष कहे पत्तराज, सुनो हमारी प्रीत, एक आएगा एक जाएगा यही जगत की. एक येणार आहे एक जाणार आहे. काय हो, प्रत्येकाला मरण येणार आहे, मरण निश्चित आहे. पाहाय आधी अवताराला सुद्धा जावं लागलं. अवतावरच्याची काय गोष्ट करता. विठ्ठल 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 विठ्ठल. एक महात्मा प्रवासाला निघाला आणि प्रवासाला निघाल्यानंतर रात्रीचा मुक्काम स्मशानभूमीमध्ये पडला. एक उन्मत्त मनुष्य त्या स्मशानभूमीमधून जातोय आणि जात असताना त्या उन्मत्त मनुष्याच्या पायाला हाडाचा स्पर्श झाला. त्या हाडाला लात मारत 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 तो मनुष्य पुढे जातोय आणि जात असताना त्या महात्म्याची नजर त्या हाडावर पडली. महात्म्याच्या नजरेमध्ये सामर्थ्य होतं. महात्म्याची नजर त्या हाडावर पडली, त्या हाडाला वाचा फुटली. ते हाड बोलू लागलं, निकले हम सफर करने दिल में कुछ अरमान थे, निकले हम सफर करने दिल में कुछ अरमान थे, एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान था, निकले हम सफर करने दिल में कुछ अरमान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी एक दिन इंसान थे. आम्ही सुद्धा एक दिवस मनुष्य होतो ना. प्रत्येकाला जावं लागणारच आहे. ही जगाची रीत आहे. येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार. येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार. येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार. येरते येरते पामर जीव किती, येरते येरते पामर जीव किती, येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार. येरते पामर जीवन किती, येरते पामर जीवन किती, येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार. मरण हे निश्चित आहे. एक वाक्य बोलू, जगणं अनिश्चित आहे पण मरण मात्र निश्चित आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. अवताराला जावं लागलं, अवतावरच्याची काय गोष्ट करते. प्रत्येकाला जावं लागणार. पण ऐका, मरण येणार आहे पण मरण येण्यापूर्वी माणसानं आपलं जीवन सुखरूप करावं. सुख प्राप्त करू नये किंवा दुःखही प्राप्त करू नये. माणसाने जीवनामध्ये सुखरूपता प्राप्त करावी. पण ऐका, या जीवाला अभिलाषा झाली सुख प्राप्त करण्याची आणि हा जीव सुख प्राप्त करण्याकरता निघाला. निघाल्याच्या नंतर वाटेमध्ये साक्षात परमात्मा भेटला. परमात्म्याने विचारलं, कुठं चाललात. जीवानं सांगितलं, मला सुख प्राप्त करायचंय. सुख प्राप्त करायचंय तर एक उपाय. म्हटले काय. मला तुम्हाला आपलंसं करावं लागेल. मला आपलंसं केलं
की तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे, पण देवाला आपलंसं करण्याकरता देव कळायला पाहिजे. देव कळणं कठीण आहे आणि देव कळण्याकरता संत संगत फार महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल देवाला आपलंसं केलं की सुखाची प्राप्ती होते. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी गावा. तेने विना जीवा सुख नो, तेने विना जीवा सुख नो, तेने विना जीवा सुख नो, एरती माई के दुःखाची जने ते, एरती माई के दुःखाची जने ते, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये, हो तेने विना जीवा सुख नोये, हे रती माई के दुःखाचे जनाते, हे रती माई के दुःखाचे जनाते. देवाला आपलंसं करावं आणि देवाला आपलंसं केलं की माणसाच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे. मी म्हणतो माणसाच्या जीवनामध्ये सुख जरी मिळालं आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख जरी मिळालं तरी त्या सुखाचा आणि दुःखाचा परिहार माणसानं देवा पुढेच करावा. देवा सांगू सुख दुःख, 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 देवनी वारील भूक, 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 देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवने वारील भूक, 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 देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. सुख प्राप्त झालं तरी देवाला सांगा, दुःख प्राप्त झालं तरी देवाला सांगावं. आणि याच्याकरिता हे उदाहरण जर पाहायचं असेल तर आमच्याकरिता संत चरित्र प्रसिद्ध आहे. संत चरित्रामध्ये प्रेममूर्ती मीराबाईंच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं तरी देवाला सांगितलं आणि मीराबाईंच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं तरी देवाला सांगितलं. काय मीराबाईंचं जीवन आहे. मीराबाईंना ज्या वेळेला विष पिण्याकरता दिलं आणि ते विष पिण्याकरिता दिल्याच्या नंतर मीराबाई कोणाला आठवते? परिवारातल्या लोकांना आठवत नाही. मीराबाई भगवान परमात्म्याचा धावा करते. तुम बिना मोरी कोण खबराले, तुम बिना मोरी कोण खबराले, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, तुम बिन मोरी कोण खबर रे, तुम बिन मोरी कोण खबर
गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी. ज्याप्रमाणे त्या द्रौपदीची लाज राखली, भरी सभा मो द्रौपदी ठारी, भरी सभा मो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी गोवर्धन गिरिधारी. माझा मुद्दा इथे आहे की आपल्या जीवनामध्ये सुख जरी प्राप्त झालं, दुःख जरी प्राप्त झालं तरी देवाला सांगावं, किंवा सुखाच्या प्राप्तीची इच्छा असेल तरी देवाला सांगावं. पण ऐका, देवाला सांगण्याकरता देव कळणं महत्वाचं आहे. देव कळत नाही, आणि देव कळून घेण्याकरता संताची प्राप्ती फार महत्वाची आहे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. पण संत कळणं सुद्धा सोपं नाही. आचार्य म्हणतात दुर्लभम त्रयमेव एतत् देव अनुग्रह हेतुकं मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयः. साधूची भेट घडणं कठीण आहे. मग घडणारच नाही का? साधू कळणारच नाही का? हो कळेल, पण साधू कळण्याकरता सुद्धा आम्हाला साधूचीच भेट घ्यावं लागेल, साधूकडेच जावं लागणार आहे. साधूची भेट करण्याकरता त्याच्याकरता तुकोबाराने अनेक उपाय सांगितले. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. महाराज म्हणतात शाब्दिकाला संतांचा महिमा वर्णन करता येणं अशक्य आहे. मग महाराज कळणार नाही का? हो कळणार, पण त्या संतांचा महिमा प्रतिपादित करण्याकरता त्या संतांच्या समत्वाची एखादी उपमा त्यांच्याकरिता उपयुक्त करून त्यांचं वर्णन करणं फार महत्वाचं आहे. आणि तशाच पद्धतीचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. लेकुराची
चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. अभंगाची भूमिका आपल्या पुढे मांडलेली आहे की अभंगाचा अर्थ लावत असताना मामासाहेब म्हणायचे, समोरचा व्यक्ती फोनवर काय बोलतोय याच्यावरून तिकडचा व्यक्ती फोनवर काय बोलत असेल याचा अनुमान लावावा लागतो. त्या पद्धतीने अभंगामध्ये तुकोबाराने कोणत्या शब्दाचं प्रयोजन केलेलं आहे, कोणते शब्द उपयोग केलेला आहे, त्याच्यावरून महाराजांना काय बोलायचं आहे याचा अनुमान आपल्याला लावावा लागत असतो. विठ्ठल विठ्ठल. मातृत्व महाराजांनी मांडलेलं आहे. महाराज म्हणतात की त्या आईच्या चित्तामध्ये लेकराच्या हिताचा प्रवाह वाहत असतो. ज्या पद्धतीने आईच्या चित्तामध्ये लेकराच्या हिताचा प्रवाह वाहत असतो त्या पद्धतीने संताच्या अंतःकरणामध्ये सामान्य जनमानसाच्या हिताचा प्रवाह वाहत असतो. विठ्ठल विठ्ठल. मातृत्व फार व्यापक आहे. आईच्या चित्तामध्ये नेहमी बालकाच्या हिताचाच विचार असतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावधीमध्ये ती हिरकणी दूध विकण्याकरता रायगडावर जायची आणि रायगडावर गेल्यानंतर दूध विकल्याच्या नंतर संध्याकाळ झाली. संपूर्ण गडाचे दरवाजे बंद झाले. संध्याकाळ झाल्यानंतर गडाचे दरवाजे बंद व्हायची, हिरकणीमध्ये अडकली. पण तिने विचार केला की गडाच्या खाली आपलं बाळ रडत आहे आणि त्या बाळाचा सांभाळ करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या तेवढ्या रात्रीला ती हिरकणी त्या गडाच्या कड्यावरून खाली उतरली आणि उतरल्यानंतर आपल्या बाळाचा सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी हीच बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांनी त्या हिरकणीला बोलावलं आणि बोलावल्याच्या नंतर विचारलं की एवढा मोठा गड, एवढा मोठा किल्ला तू कस काय उतरली? त्यावेळेला हिरकणीने दिलेलं उत्तर फार गोड आहे. ती म्हणते, मी ज्या वेळेला मध्ये अडकले त्यावेळेला माझ्या बाळाचा विचार मला संतप्त करत होता, मला व्यवस्थित बसू देत नव्हता आणि त्यामुळे त्या बाळाचा विचार करत असताना बाळाची काळजी मला वाटली, म्हणून त्या बाळाचा विचार करता करता मी पूर्ण गड खाली उतरले. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. विठ्ठल विठ्ठल. काय मातृत्व आहे. आचार्य चाणक्यांच्या चरित्रामध्ये वाचण्यात गेलं की आचार्य चाणक्यांचे 2 दात पुढे होते आणि ते दात पुढे असल्यानंतर एका ज्योतिषाने त्यांचं भविष्य पाहिलं. म्हटले, तुझे 2 दात पुढे आहे, तू भविष्यामध्ये फार मोठा होणार आहे, जगभर तुझी कीर्ती होणार आहे. आचार्य चाणक्य आनंदित झाले आणि आनंदित झाल्यानंतर आचार्य चाणक्य आईजवळ हसत हसत आले, आई मी जगामध्ये कीर्ती करणार आहे. एका ज्योतिषाने माझं भविष्य पाहिलं, माझे 2 दात पुढे पाहिले आणि पाहिल्यानंतर त्याने भविष्यवाणी केली, तू जगामध्ये फार मोठा होणार आहे, तुझी कीर्ती होणार आहे. ती आई रडायला लागली. आई रडायला लागली. महाराज आई रडायला लागली. चाणक्याने विचारलं, आई रडते का? त्यावेळेला त्या आईने दिलेलं उत्तर फार गोडे. आई म्हणते, बाळा मी असं ऐकलंय की बालक मोठी झाली, त्यांची कीर्ती झाली की ते आई वडिलांना विसरतात म्हणे, म्हणून मला रडायला येतंय. तू जर मोठा झाला तर मला विसरशील. त्यावेळेला चाणक्यांना वाईट वाटलं. दगड घेतला, आपले 2 दात तोडले आणि तोडल्यानंतर त्या दातातून रक्त वाहू लागलं. ती आई मात्र आता ढसाढसा रडायला लागली. चाणक्याने विचारलं, आई आता का रडते? आता तर माझं भविष्य गेलं. बाळा तुझं भविष्य जाऊ दे, पण तुझे दात गेल्यानंतर जे रक्त वाहत आहे ते रक्त मला रडण्याकरता प्रवृत्त करतंय. विठ्ठल विठ्ठल. आईच्या चित्तामध्ये लेकराच्या हिताचा विचार आहे, पण ते हित वेगळं आहे. त्याला लौकिक हित म्हणावं, पण पारमार्थिक हिताचा विचार मात्र संतच करतात. संताच्या अंतःकरणामध्ये सामान्य जनमानसाच्या पारमार्थिक हिताचा विचार आहे. महाराज ते आपल्या वाणीच्या द्वारा, आपल्या वचनांच्या द्वारा सामान्य जीवाला त्याला हाताशी धरून परमात्म स्वरूपापर्यंत पोहोचवण्याचं काम संत करतात. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण नेहमी सांगतो. सद्गुरु जोग महाराजांच्या काळातलं उदाहरण आहे. आपल्याकडे तमाशाचे फड प्रसिद्ध आहे, भीमानामा, असे अनेक फड आहेत. तसं पुणे जिल्ह्यामध्ये नारायणगाव हा फड प्रसिद्ध आहे. त्या फडामध्ये एक मारुती बुवा होते. त्या मारुती बुवांवर 2 महिलांचं प्रेम जडलं. गंमत अशी झाली, त्या दोन्हीही महिला महाराजांशी लग्न करण्याकरता अतिशय विचलित झाल्या. महाराजांना प्रश्न पडला, कोणाशी लग्न करावं? महाराजांची श्रद्धा जोग महाराजांवर होती. महाराज आळंदीला आले. महाराज आळंदीला आल्यानंतर सद्गुरू जोग महाराजांच्या त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेले. पण कळालं की सद्गुरू जोग महाराज हे भामचंद्र डोंगरावर साधना करताय.
महाराज साधना करतायत असं कळाल्याच्या नंतर त्या दोन्ही महिलांना त्या मारुती बुवांनी सोबत घेतलं आणि भामचंद्र डोंगरावर गेले. गेल्यानंतर महाराजांची ती अवस्था पाहिली. महाराज म्हणजे तेवी सदभ्यासी निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो या भावनेमध्ये बसलेले आहेत. महाराजांना दंडवत घातलं आणि मारुती बुवा आणि सद्गुरु जोग महाराजांना प्रश्न विचारला. म्हटले, महाराज या दोन्ही महिला माझ्याशी लग्न करण्याकरिता अतिशय उतावळ्यात, सांगा कोणाशी लग्न करू. आता ऐका बरं का, महाराजांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. जोग महाराज म्हणतात, अरे मारुती, त्यांचं नाव मारुती होतं, अरे मारुती कुठे लग्न करतो का. वाक्य थोडं आहे पण एवढा परिणाम झाला की ते वाक्य ऐकल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये विरक्तता प्राप्त झाली. त्या दोन्ही महिलांचा त्याग केला, हातामध्ये गाथा घेतली, पूर्ण गाथा पाठ केला आणि पूर्ण गाथा पाठ केल्यानंतर तेच पुढे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक झाले. मारुती बुवा ठोंबरे. विठ्ठल विठ्ठल. जीवाचा उद्धार व्हावा अशा पद्धतीचा कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो. अभंगाचं दुसरं चरण. कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची कळवळ्याची जाती, कळवळ्याची कळवळ्याची जाती, ऐसी रखुमाये जय ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाये, जय ठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा
भागामध्ये प्रवेश केलेला आहे. आपला वेळ संपलेला आहे, पण तरी सुद्धा थोडक्यात भाव सांगतो आणि सेवेला पूर्णत्व देतो. ऐका. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. ही संताची जात, आईची जात आपल्या हिताच्या बाबतीमध्ये कळवळा पूर्ण आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये आपलं हित व्हावं अशा पद्धतीचा कळवळा आहे. आणि करी लाभाविण प्रीती, लाभाविण प्रीती करणारी ही एकमेव जात आहे. ज्याप्रमाणे शुद्ध भक्ताच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी कोणत्याही प्रकारच्या लाभाचा विचार नसतो. एकदा गोपिका बसलेल्या आहेत आणि त्या गोपिका बसलेल्या असताना एक महात्मा त्या गोपिकांना पाहतो आणि पाहिल्यानंतर प्रश्न करतो, म्हटले काय विचार करताय? त्यावेळेला त्या गोपिका म्हणतात, आम्ही परमात्म्याचा विचार करतो. परमात्म्याचा विचार करतोय म्हणजे त्या परमात्म्याच्या भजनामध्ये, त्या परमात्म्याच्या प्रेमामध्ये आमची अंतःकरणाची अवस्था विव्हल झालेली आहे. त्या परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये आम्ही स्वतःचं स्वरूप हरवून बसलेलो आहे. ही आमची अवस्था झालेली. याती कुळ हा माझे, याती कुळ माझे गेले हारवून. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हारवून. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपोने. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपोने. श्रीरंगा वाचोनी अनुनेने, श्रीरंगा वाचोनी अनुनेने, श्रीरंगा वाचोनी अनुनेने. किती हो शिकवाला, किती हो शिकवाला माझा वेडो वेडा. किती हो शिकवाला, किती हो शिकवाला माझा वेडो वेडा. श्रीरंगा वाचोनी अनुनेने, श्रीरंगा वाचोनी अनुनेने, श्रीरंगा वाचोनी अनुनेने. किती हो शिकवाल, किती हो शिकवाल माझा वेळो वेळा. किती हो शिकवाल, किती हो शिकवाल माझा वेळो वेळा. वेळो वेळ. ही गोपिकांची अवस्था आहे. मला एकाने प्रश्न केला, म्हटले महाराज या ठिकाणी गोपिकांचा विषय काय? म्हटलं ज्या ज्या अभंगामध्ये प्रेम शब्द आला तिथे गोपिकांचा विषय यावाच. हो, प्रेम म्हटलं की यथा ब्रज गोपिकाणाम, गोपिका महत्वाच्या आहेत. त्यावेळेला त्या महात्म्याने पाहिलं की अरे तो परमात्मा तुम्हाला मिळणार नाही. म्हणे का? तो परमात्मा राजा झालाय, राजा. तो परमात्मा आम्हाला आता तुम्हाला भेटणार नाही. त्यावेळेला गोपिकाने दिलेलं उत्तर फार गोड आहे. आम्हाला माहिती आहे तो परमात्मा आम्हाला भेटणार नाही, पण त्याच्यावर प्रेम करणं हे आमचं धर्म आहे, हे आमचं कर्तव्य आहे. हमारे प्रियकर की प्राप्ति हो या ना हो, किंवा हमारे प्रियकर की प्राप्ति होने के बाद उन पर प्रेम करना ये कोई बड़ी बात नहीं है. लेकिन हमारे प्रियकर की प्राप्ति होगी ही नहीं ये जानकर प्रेम करना ये बहुत बड़ी बात. म्हणजे आपल्या प्रेमाचा विषय असणारा व्यक्ती वा वस्तू त्याची आम्हाला प्राप्ती झालेली आहे आणि त्याच्यावर प्रेम करणं एवढं विशेष नाही आहे. पण आपल्या प्रियकराची किंवा वस्तूची, व्यक्तीची प्राप्ती होणारच नाही हे जाणून प्रेम करणं हे विशेष आहे. म्हणून हे प्रेम त्या गोपिकांचं भगवान परमात्म्यावर आहे. पर अवस्था काय? मन की पीडा कैसे कहू, शब्द सुझे न कोय, प्रीतम सुधी में मन दुखी, चुपके चुपके रो, हे प्रीती आहे. अशा पद्धतीचं प्रेम करावं. किंवा प्रेमाच्या संबंधाने सांगायचं झालं तर आमचं संत चरित्र पहा. नामदेव महाराजांच्या घरामध्ये भगवान परमात्म्यावर प्रेम करणारे 14 जण होते. हे गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझा ना बाप लेक, दामाना माझा ना बाप लेक, दामना माझा ना पालेक, दामना माझा ना पालेक. हे गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझा ना बाप लेक, दामाना माझा ना बाप लेक. गोनाई राजाई दोन्ही सासू सुना, गोनाई राजाई दोन्ही सासू सुना, दामना माझा ना बापलेक, दामना माझा ना बापलेक. याला म्हणावं प्रेम करणं. करी लाभाविण
अशा पद्धतीचं प्रेम परमात्म्यावर असावं, किंवा त्या मातृत्वाचा तिसरा गुण आहे पोटी बहार वाहे त्याचे सर्वस्व ही साय. 9 महिने 9 दिवस आई पोटामध्ये वागवते, त्याप्रमाणे आपला अज्ञानाचा भार संत वाहतात आणि परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून देतात. किंवा शेवटच्या चरणाचा भाव असा आहे, महाराज म्हणतात त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आई आपल्या लेकराचा भार वाहते, हे संतजन हो, माझं संपूर्ण अज्ञानाचं भार किंवा माझ्या स्वरूपाला किंवा मला या जीव अवस्थेला परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून हे माझं होतं तुमच्यावर मी टाकतो, असा अभंगाचा भाव आहे. यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला अल्प कालावधीमध्ये, पण तरी सुद्धा त्यांनी मला कालावधी दिला. त्या संकल्पित कालावधीमध्ये यथामती यथावकाश जसं जमेल तसं अभंगावरची चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा मातेच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला येथेच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल. या ठिकाणी उभं राहण्याची संधी, खरं म्हणजे ही एवढी मोठी कलाकार मंडळी माझ्यासारख्या वक्त्याच्या कीर्तनकाराच्या या कीर्तनामध्ये उभं राहणं हे सोपं नाहीये. आणि अलीकडे कीर्तनाची स्थिती जरा डोलायमान होते. एक तर कीर्तन हसण्याचं साधन होतंय, एक तर कीर्तन रडण्याचं साधन होतंय. पण एक वाक्य बोलू, कीर्तन हसण्याचंही साधन नाहीये आणि कीर्तन रडण्याचंही साधन नाहीये. हसणं आणि रडणं या दोन्ही स्थितीमध्ये माणसाची मनस्थिती समान कशी असावी त्याच्याकरिता कीर्तन आहे. आणि हे कीर्तन तुमच्या पुढे शुद्ध सांप्रदायिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. मला ही सगळी साथ संगत लाभली, यांच्यामुळे ही सेवा पूर्णत्वाला गेली. तरीही सुद्धा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि येथेच थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.